ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी ज्ञानोबा वायबशी। आज कपिलधारवाडी येथे आपण आलो आहोत। कपिलधारची यात्रा आज उद्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये भरती आहे। लाखो भावी भक्त महाराष्ट्रामधून या कपिलधारवाडीकडे या मार्गे कपिलधारला जात आहेत। मात्र शासन प्रशासनाच्या मागच्या 1 महिन्यापासून जी काही कपिलधारवाडीमध्ये काही रस्त्याला भेगा पडल्या, हा रस्ता बंद आहे। याच रस्त्यावरून खऱ्या अर्थानं पाहिलं तर जी काही कपिलधारला येणारे जे काही भाविक आहेत याच रस्त्याने दिंड्या जात होत्या। मात्र हा रस्ता गेल्या 1 महिन्यापासून बंद ठेवला आहे। त्यामुळे माझ्या पाठीमागे पाहिलं गेलं तर घरात सुद्धा अशी अवस्था दुरावस्था झाली आहे। इकडे पाहिलं गेलं तर हा रस्ता पूर्णतः बंद ठेवला आहे। मात्र इथल्या काही स्थानिक जे काही लोक आहेत त्यांना अडचणीचा सामना करत त्यांची शेती असेल, वाडी असेल, त्या देखील या ठिकाणी जावं लागतं। त्यामुळे हा पर्यायी रस्ता शासन प्रशासन असा ठेवल्यामुळे कपिलधारला जाणारे जे काही भाविक आहेत त्यांची प्रचंड गैरसोय झाली आहे। खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर शासन प्रशासन एकीकडे जरी भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली असली तरी त्यांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागतोय। कारण उंच ठिकाणी गाड्या पार्क करून त्यांना दर्शनासाठी कपिलधार वाडी जे काही मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जावं लागतंय। कारण जवळपास 1.5 ते 2 किलोमीटरचं अंतर आहे आणि गाड्या आहेत त्या बेभरवशा आहेत। गाड्यामध्ये चोरी होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे। त्यामुळे महाराष्ट्र पोलीस प्रशासनानं, बीड जिल्हा पोलीस प्रशासनानं मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करावा अशी देखील मागणी समोर येते आहे। काही पण घ्या फक्त 10 रुपये, साडी पण घ्या 10 रुपये, हार घ्या 10 रुपये, बंगल घ्या 10 रुपये, कानातले घ्या 10 रुपये, बांगडी घ्या 10 बरोबर सुंदर असं 2 तासाचा रेशन सोहळा होणार। दररोज आमच्या इथे 2 तास रेशन सोहळा होत गेले। गायक मंडळी भरपूर आणि सुंदर असं गायकांच्या पर्यायाकडे असल्यामुळं भव्य दिव्य असं सोहळा सकाळ सुद्धा 2 टाइम होत गेला। या ठिकाणी मार्गाने जाण्याचा मार्ग याचा अवलंब करावा। तसेच गर्दीमध्ये आपापली लहान मुले, मौल्यवान वस्तू, दागिने